मित्रांनो, आपण पठण करीत आहोत बुद्ध आणि त्यांचा धम्म, जो लिहिलेला आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। राजा भद्दीय, अनिरुद्ध, आनंद, भृगू, किंबिल आणि देवदत्त हे सर्व मित्र काही अंतरावर गेल्यावर त्यांनी आपला लावाजामा परत पाठविला। त्यांनी सीमेवरील दुसऱ्या जनपदात प्रवेश केला। त्यांनी आपले सुंदर वस्त्रालंकार काढून त्याचे एक गाठोडे बांधले आणि ते उपाली नापिताला म्हणाले, हे उपाली, तू आता कपिल वस्तूला परत जावे। हे अलंकार आणि वस्त्र तुझ्या उर्वरित आयुष्यासाठी पुरेसे आहे। आम्ही तथागतांजवळ जात आहोत आणि ते पुढे निघाले। मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत वाचन केलेले आहे। आता करूया पुढील भागाचे वाचन। ते पुढे निघाले। उपाली त्यांच्यापासून विलग झाला कपिल वस्तूला परत जाण्यासाठी आणि उपाली माघारी वळला। पुत्र दूर जाणार, पुत्र पुन्हा नजरेस पडणार नाही या विचाराने शुद्धोदन खूपच अस्वस्थ झाला। त्याला अतीव दुःख झाले। शुद्धोदनाने आपला मंत्री आणि कुटुंबाचा पुरोहित यांच्याशी विचार विनिमय केला। त्याने त्यांना अनुरोध केला की त्यांनी त्या पुत्राकडे जावे आणि त्याने तिथेच कायमचे वास्तव्य करावे, गृहस्थाश्रमी परत यावे, आपल्या कुटुंबात परत यावे, यासाठी त्याचे मन वळवावे। पुरोहित आणि मंत्री राजाच्या इच्छेप्रमाणे तथागताकडे जावयास निघाले। तथागत त्यांना मार्गातच भेटले। त्यांनी तथागताला यथोचित अभिवादन केले। तथागताची अनुमती घेऊन त्यांच्या निकट आसनस्थ झाले। तथागत वृक्षछायेत आसनस्थ होते। पुरोहिताने निवेदन केले, हे राजपुत्रा, तू या क्षणीच्या राजाच्या मनोदशेचा विचार कर। त्याच्या नेत्रातून अश्रूचा पूर वाहतो आहे। त्याच्या हृदयात तुझ्या वियोगाचा बाण खोलवर रुतला आहे। त्याने तुला स्वगृही परत येण्याची प्रार्थना केली आहे। तू स्वगृही परत आलास तरच राजाला शांतचित्ताने मृत्यूला सामोरे जाता येईल। धम्माचा तुझा संकल्प दृढ आहे याची मला जाणीव आहे। तू आपल्या निश्चयावर अढळ आहेस याचाही मला विश्वास आहे। तुझा हेतू अपरिवर्तनीय आहे यात शंकाच नाही। तरीही तुझ्या गृहत्यागाच्या निर्णयाने मी दुःखी आहे। परत ये। हे धम्मप्रिय, कर्तव्याकरिता तू आपल्या या हेतूचा त्याग कर आणि परत ये। काही काळ या पृथ्वीचे राज्य भोगावे। शास्त्रानुसार आयुष्याच्या नियोजित वेळी तू वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करावा। आपल्या दुःखी कष्टी आत्मजनांप्रती तू अनास्था दाखवू नये। सर्व प्राणी मात्रांप्रती करुणा हाच खरा धर्म आहे। धर्म साधना वनात जाऊन करता येते असे नाही। तपस्व्यांना नगरात राहूनही मोक्ष प्राप्त होऊ शकतो। विचार आणि प्रयत्न हीच खरी साधने होय। वनवास आणि काशाय वस्त्र ही तर बाह्य लक्षणे मात्र आहेत। शाक्यांचा राजा दुःख सागरात बुडाला आहे। त्याच्या चित्तात दुःखाच्या तीव्र लाटा उठत आहेत। याला निमित्त तू आहेस। राजाची अवस्था ही असहाय्य आहे। असुरक्षित अशा सागरात बुडणाऱ्या वृषभासम झाली आहे। म्हणून आता तूच परत यावे आणि त्याला दुःख सागरातून मुक्ती द्यावी। राणीचाही तू विचार कर। तिने तुझे संगोपन केले, तिने तुला वाढविले। ती अजून अगस्त लोकी गेली नाही काय? तुला तुझी मुळीच चिंता नाही। वासरू हरवलेल्या गायीसारखी तिची अवस्था झाली आहे। ती निरंतर तुझ्यासाठी दुःख करीत आहे। भार्येला दर्शन देऊन दुःख मुक्त करण्याचा निश्चितच तुझा मानस असेल। तिचा पती जिवंत असूनही ती विधवेसारखा निरंतर विलाप करते आहे। हंसिनी हंसाच्या वियोगाने, आपल्या जोडीदाराच्या वियोगाने जशा दुःखाने व्याकुळ होतात, तशीच तुझ्या भार्येची अवस्था आहे। तथागताने पुरोहिताचे कथन श्रवण केले। क्षणभर त्यावर मनन केले। गुणवंताच्या गुणांचे स्मरण केले आणि कोमल स्वरात उत्तरला, मला राजाच्या पितृहृदयाची जाणीव आहे।
विशेष करून राजाने माझ्याप्रती व्यक्त केलेल्या वात्सल्याची मला जाणीव आहे. मला वात्सल्याची प्रेमाची जाणीव आहे हे खरे, पण मला या जगात विद्यमान दुःखाचे कष्टाचे ज्ञान आहे, भान आहे. म्हणूनच मला माझ्या आप्त स्वकीयांचा त्याग करणे भाग पडले आहे. माझ्यामुळे माझा पिता दुःखासागरात बुडाला हे तुमचे विधान मात्र मला मान्य नाही. त्यांच्या दुःखाचे कारण या स्वप्नवत संयोगात तो भविष्यात होणाऱ्या वियोगाचा विचार करतो आहे हे आहे. याकरिता आपल्या विचारांना स्थिर होऊ द्यावे. वियोगाची विविध रूपे पाहून तुम्हाला याची जाणीव व्हावी. पुत्र किंवा आत्मीय जन हे काही दुःखाचे निमित्त नाही, दुःखाचे कारण अविद्या आणि अज्ञान आहे. काळाच्या ओघात सर्व प्राणी मात्रांकरिता वियोग अनिवार्य आहे. जसे वाटसरू वाटेत एक दुसऱ्याला भेटतात, एक दुसऱ्यासोबत चालतात आणि विलग होतात, पण या वियोगात काही दुःख नाही. तसेच सुज्ञ माणूस जेव्हा त्याला आपल्या आप्तजनांचा वियोग होतो तेव्हा तो कशासाठी दुःखी होणार? आपल्या आप्त स्वकीयांना दुसऱ्या जगात सोडून माणूस या जगी जन्म घेतो. त्यानंतर पुन्हा आत्मस्वकीयांना सोडून तो पुन्हा दुसऱ्या जगी जातो. तेथे गेल्यावरही तो आणखी दुसरीकडे जातो. मनुष्य मात्राची नियतीच ही आहे. म्हणून जो मुक्त आहे तो कशासाठी दुःखी होईल? मातेच्या गर्भातून मुक्त झाल्यापासूनच मृत्यू मनुष्य मात्राचा पाठलाग करतो. वियोगही निश्चित आहे. तेव्हा पुत्र प्रेमापोटी तुम्ही माझ्या वनगमनाला असमय का म्हणावे आणि त्याकरिता दुःखी का व्हावे? भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी समय समय ही धारणा कदाचित लागूही पडेल. प्रत्येक भौतिक वस्तूशी काळ निगडीत आहे. काळ मनुष्यास विविध परिवर्तनातून जाण्यास भाग पाडतो. तेव्हा जीवन अस्थिर आहे, तेव्हा त्याची वाखाणणी करावी. त्या धम्मासाठी, त्या दिव्य सुखासाठी कोणताही समय हा योग्य समयच आहे. राजाने आपले राज्य समर्पित करण्याची मनीषा व्यक्त केली आहे. हा श्रेष्ठ विचार आहे. हा पित्याला साजेसाच विचार आहे. परंतु मला हे समर्पण स्वीकारणे अयोग्य आहे. रुग्ण माणूस लोभापायी जसे अवांछित भोजन स्वीकारतो तसे सुज्ञाला राज्याधिकार स्वीकारणे कसे उचित होईल? हे एक मायाग्रह आहे, जेथे चिंता आहे, तृष्णा आहे, जेथे क्लांती आहे. दुसऱ्यांच्या सार्वभौम अधिकाराचा त्यांचाच सेवाद्वार संकोच होतो. तो राज्याधिकार स्वीकारणे कसे उचित होईल? सुवर्ण प्रसाद मला अग्निज्वालांनी वेढलेल्या लाक्षागृहासारखे आहे. श्रेष्ठ व्यंजने मला विषासम आहे. पद्माच्छादित शय्या मला कंटकांनी आच्छादलेली शय्या वाटते. जो गरिमामय आहे, ज्ञानयोगी आहे, जो तृष्णा मुक्त आहे, अशा तथागताचे विवेकाधारित वचन श्रवण केल्यानंतर मंत्र्यांनी असा युक्तिवाद केला की तुझा संकल्प श्रेष्ठ आहे, योग्य आहे. तुझा संकल्प श्रेष्ठ आहे यात शंकाच नाही, पण तो समयोचित नाही. वर्तमान काळाच्या दृष्टीने अयोग्य आहे. तू आपल्या वृद्ध पित्यास दुःख सागरात सोडून जाणे हे तुझे कर्तव्य होऊ शकत नाही. हा कोणत्याही दृष्टिकोनातून तुझा धर्म होऊ शकत नाही. तुझी मती अति तरल नाही, सूक्ष्मतम नाही. धर्म, अर्थ आणि काम याचे योग्य विवेचन करण्याची क्षमता तिच्यात नाही. म्हणून तू अदृश्य प्राप्याच्या लाभाच्या प्राप्तीसाठी दृश्य प्राप्याचा अवमान करून ते त्यागण्याचा विचार करतो आहे. काहींच्या मते पुनर्जन्म आहे, काहींचे असे ठाम मत आहे की पुनर्जन्म नाही. ही धारणा अशी संदिग्ध असताना अशा स्थितीत जे सुखोपभोग उपलब्ध आहेत ते भोगणेच श्रेयस्कर नव्हे का? या जीवनानंतर आणखी जीवन असेल तर आमच्या वाट्याला येणारे ते जीवन आम्ही आनंदाने स्वीकारू. जर या जीवनानंतर आणखी कोणतेही जीवन नसेल तर विनाशायास सर्वांची मुक्ती
प्रकृती निश्चित आहेत. काही म्हणतात भावी जन्म आहे, पण ते मोक्षाची संकल्पना मान्य करीत नाही. अग्नी प्रकृतीने उष्ण आहे, जल प्रकृतीने तरल आहे. आपल्या सर्व कृती कर्मे प्रकृतीजन्यच आहे. संसारच स्वभावतः संसर्गजन्य आहे. काहींच्या मते सर्व वस्तू त्यांच्या प्रकृतीजन्य तत्वापासून उत्पन्न होतात. दोन्ही प्रकारच्या वस्तू कुशल आणि अकुशल आहेत. व्यक्त आणि अव्यक्त यांच्या प्रकृतीजन्य तत्वापासूनच उत्पन्न होतात. जर जगात सर्व काही प्रकृतीजन्य आहे, तर मग प्राप्यासाठी आपले प्रयास व्यर्थ असतात. इप्सिसाची क्रिया निर्धारित आहे, तशीच बाह्य पदार्थाची अनुकूलता आणि प्रतिकूलता ही पूर्वनिर्धारित आहे. मग ज्याच्या वृद्धावस्था आणि कष्टाची अविभाज्य संबंध आहे, मग ज्याचा वृद्धावस्था आणि कष्टांशी अविभाज्य संबंध आहे, त्याला आम्ही आमच्या प्रयासांनी कसे विभक्त करू शकतो? काय ते प्रकृत्योत्पन्न नाही, प्रकृतीजन्य नाही. अग्नी जलाने शांत होते, अग्नी जलाचे बाष्पात रूपांतरही करतो. ही सर्व तत्वे एकत्रित येतात तेव्हाच देहाची जीवाची निर्मिती होते, सृष्टी अस्तित्वात येते. गर्भाशयात भ्रूणाला हात, पाय, पोटपाट, शीर आदी अवयव असतात. या अवयवयुक्त देहासोबत आत्माही असतो. सुज्ञांचे म्हणणे आहे की उत्पत्ती प्राकृतिक आहे, ही उत्पत्ती प्रक्रिया प्राकृतिक आहे. काट्याला टोचण्याची क्षमता कोण देते? श्वापदांना आणि पक्ष्यांचा स्वभाव ही कोणाची देण आहे? कोणते कर्म असे नाही ज्याचे निमित्त चेतना आहे? तर मग चेतनेचे अस्तित्व असणे कसे शक्य आहे? काही असे म्हणतात ईश्वर उत्पत्तीचे निमित्त आहे. जर असे आहे तर चेतना आत्म्याच्या प्रयासरत होण्याचा काय अर्थ आहे? जो सृष्टीला गती प्रदान करतो तोच सृष्टीची गतीही अवरुद्ध करतो. काही असे म्हणतात की प्राणी मात्रांचा जन्म आणि विनाश याचे निमित्त आत्माच आहे. त्यांचे असेही म्हणणे आहे की जन्म प्राकृतिक आहे, अनायास आहे, विनायासक आहे, पण मोक्ष किंवा मुक्ती ही सायस आहे, प्रयत्नांचा परिणाम आहे. मनुष्य संतानोत्पत्ती करून पितरांच्या ऋणातून मुक्त होतो. शास्त्राच्या पठनाने तो ऋषी ऋणातून मुक्त होतो. यज्ञ आहुतीने तो देव ऋणातून मुक्त होतो. याचा जन्म हे 3 ऋण घेऊनच झाला आहे. जो या 3 ऋणातून मुक्त झाला तोच यथार्थाने मुक्त झाला. म्हणून सुज्ञ उपदेश करतात की जे या क्रमाने मोक्ष प्राप्तीचे प्रयास करतात त्यांनाच मोक्ष प्राप्त होतो, पण जे या क्रमाने प्रयास करीत नाही त्यांचे प्रयास व्यर्थ होतात. म्हणून हे सौम्य, जर तुला मोक्षाची आकांक्षा असेल तर या प्राकृतिक नियमाचे योग्य प्रकारे पालन कर. या मार्गाने जाऊनच तुला मोक्ष प्राप्त होईल आणि राजालाही दुःखातून मुक्ती मिळेल. जगातील दुःखाचे कष्टाचे निवारण करण्यासाठी तू तपश्चर्येचा मार्ग स्वीकारला आहेस, पण त्याची परिणिती गृहस्थाश्रमी पुनर्प्रवेशात होणार. याविषयी तू कोणताही विचार करू नये, म्हणी कोणतीही आकांक्षा बाळगू नये. हे माझ्या पुत्रा, या विचाराने तुझी कष्टी होऊ नये. पूर्वाश्रमी सुद्धा लोक वानप्रस्थाश्रमातून गृहस्थाश्रमात परत आले आहेत. अंबरीश परत आला, ऋषिकेश परत आला, राम परत आला, अनेक परत आले. तो मंत्री राजाच्या नेत्रासम होता. तो मंत्री दृढ संकल्पी होता. त्या मंत्र्याचे स्नेहासिक्त आणि समर्पित वचन बुद्धाने श्रवण केले. त्याला कोणतीही कष्ट न देता, कोणत्याही प्रकारचे त्वरा न करता, काहीही न बाळगता यथोचित धीर गंभीरपणे त्या मंत्र्याच्या कथनाला राजपुत्राने प्रतिसाद दिला. काही तथ्य अस्तित्वात आहेत अथवा नाही याच्या शंका समाधानासाठी मला दुसऱ्याच्या शब्द प्रामाण्याची आवश्यकता नाही. तपश्चर्या आणि साधना यांच्याद्वारा सत्य शोधले आहे. त्यांच्याशी संबंधित जे सत्य आहे ते मला सहज साध्य आहे. अज्ञानाश्रित शास्त्र किंवा सिद्धांत मला मान्य नाही. मी अशा सिद्धांतांना
घटना स्वीकारणार नाही, जे शेकडो अवांछित गृहीतांवर आधारित आहेत अशा सिद्धांतांना मी स्वीकारणार नाही. सुज्ञ माणूस दुसऱ्यांवर आश्रित होऊन कोणत्याही तत्वाचा स्वीकार करणार नाही. मनुष्य मात्र अशा चक्षुहीनासारखे आहेत की ज्यांना चक्षुहीनच मार्गदर्शन करीत आहेत, परंतु माझे मात्र तसे नाही. मला सम्यक दृष्टी लाभली आहे. जरी सत्य आणि असत्याचा विवेक करता आला नाही, कुशल आणि अकुशल जरी संदिग्ध असतील तरीही माणसाने आपले चित्त कुशलावरच केंद्रित करावे. त्याचे चित्त सदाचारी असेल तर त्याचे व्यर्थ परिश्रमही कल्याणकारीच असतात. पवित्र परंपराची अनिश्चितता पाहून असे समजावे की जे विश्वसनीय आहे त्याचे वचनच योग्य आहे. विश्वसनीयता याचा अर्थ दोषरहित असणे असा आहे. जो सर्वथा दोषरहित आहे तो असत्य कथन करणारच नाही. आणि माझ्या गृहस्थाश्रमी पुनर्प्रवेशासंबंधी आपण जे काही बोलला त्या संदर्भात आपण ज्यांची उदाहरणे दिली त्या व्यक्ती काही अनुकरणीय व्यक्ती नव्हते. धर्माचे पालन करण्याऐवजी कर्तव्याचे पालन करण्याऐवजी ज्यांनी आपले व्रत भंग केले त्यांची उदाहरणे कशी आदर्श करतील. रवी जरी पृथ्वी तलावर आला तरी हिमालयाने आपले स्थान सोडले तरी मी इंद्रिय विषयोन्मुख होऊन गृहस्थ म्हणून स्वगृही परत येणार नाही. मी अग्निज्वाला भक्षण करीन, पण मानव मात्राच्या कल्याणाचे ध्येय मात्र केल्याखेरीज स्वगृही परतणे कदापि शक्य नाही. एवढे बोलून दृढ निश्चयी तथागत उभे झाले. त्या एकूण घटनाक्रमाप्रती उपेक्षा प्रदर्शित करून ते प्रस्थान करते झाले. त्यांचे दृढ संकल्पयुक्त वचन श्रवण करून मंत्री आणि पुरोहित मनी निराश झाले. ते तथागता समवेत काही पाऊले चालले. अश्रुपूर्ण नयनांनी त्यांनी तथागताचा निरोप घेतला. त्यानंतर अत्यंत दुःखी अंतःकरणाने ते कपिल वस्तूला परत गेले. राजपुत्राप्रती प्रेम होते म्हणून, राजाप्रती निष्ठा होती म्हणून ते कपिल वस्तूला परत आले. परत येताना ते निरंतर माघारी वळून पाहत होते. ते तथागताकडे निरंतर पाहूही शकत नव्हते किंवा त्याला नजरेआड होऊन देऊ शकत नव्हते. सूर्यासम स्वयंप्रकाशित असा तथागत त्यांच्याच काय कोणाच्याही नजरेत सामावणे शक्य नव्हते. तथागताला स्वगृही परत आणण्याच्या प्रयत्नात अपयश पदरी येऊन मंत्री आणि पुरोहित परत आले. त्यांची पावले अस्थिरपणे पडत होती. ती एक दुसऱ्याला म्हणत होते, राजा आपल्या प्रिय पुत्राच्या प्रतीक्षेत आहे. आपण राजाकडे कसे जावे, आपण राजाला कसे भेटावे. मित्रांनो, आजचे वचन आपण इथेच थांबवूया. भेटूया परत व्हिडिओच्या पुढील भागात. आपणास जर माझी वाचनशैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.